जय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। राज्यातील विविध मतदारसंघातील आमदार पावसाळी अधिवेशनामध्ये आपापल्या मतदारसंघातील प्रश्न घेऊन येत असतात। अशा वेळी त्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मंत्रीच हजर नसल्याने तसेच अधिकारी हजर नसल्याने भास्कर जाधव विधान भवनात जाम चिडलेले दिसून आले। पहा ते काय म्हणाले। तुम्ही बसता हे मान्य आहे। 2014 सालापासून आणखीन एक पूर्वीच्या 2014 पासूनच्या सरकारनं आणखीन एक प्रथा बिघडवलेली आहे। ज्या वेळेला महत्त्वाच्या विषयावर चर्चा असायची त्यावेळेला या लॉबीमध्ये त्या खात्याचे सचिव बसलेले असायचे। तो मी स्वतः पाहिलंय। 1995 सालापासून मी सभागृहात आहे। 2014 पासून ही प्रथा बिघडली आहे। एकही सचिव बसत नाही। लॉ अँड ऑर्डरची चर्चा असायची त्यावेळेला डीजी बसायचे, मुंबईचे कमिशनर बसायचे। आता मंत्री उत्तर काय देतात की ते चेंबरमध्ये बसून ऐकतात। चेंबरमध्ये बसून हे सगळे अधिकाऱ्यांचे ह्यांनी लाड करून संपूर्ण राज्याचं प्रशासन बिघडवण्याचं काम 2014 पासून सुरू झालंय। हे साफ चुकीचं आहे। संबंधित मंत्री बसत नाहीत, सचिव बसत नाही। कशा करता अधिवेशन हवंय? कुणी दखल घ्यायची? कुणी महाराष्ट्राच्या लोकांचे दुःख ऐकायची? अधिकाऱ्यांना दुःख बसून काय चेंबरमध्ये बसून लोकांची दुःख काढतात काय अधिकाऱ्यांना? कशा करता हे लाडवलंय अधिकाऱ्यांना? शासनाने डोक्यावर बसलेले अधिकारी सगळे या सरकारच्यामुळं आणि म्हणून सुधारणा पण करण्याची गरज आहे। अध्यक्ष महोदय, अधिकाऱ्यांनी लॉबी देऊन बसलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, लोकांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत। महाराष्ट्र काय तो इथं बघून घेतला पाहिजे। अधिकाऱ्यांना एवढं लाडवायचं काय कारण आहे? मंत्री महोदय, डीजी झाले, ते अधिकारी असले, हे अदृश्य असतात। आपण इथे चर्चा करतो, आपण कशाला बघता त्यांच्याकडे कोण बसलंय? ते नोंद घेत आहेत, ते नोंद घेत आहेत, ते आपली नोंद घेत आहेत। आपण जे प्रश्न मांडणार आहोत त्यांना जर उत्तर नाही मिळालं तर आपण प्रश्न विचारा मला परत। आम्ही तुमच्यापर्यंत अशाच प्रकारचे कंटेंट घेऊन येत असतो। त्याकरता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, तुम्हाला यात कोणता मुद्दा खटकला त्यावर आपले बहुमूल्य मत व्यक्त करण्यासाठी प्रतिक्रिया नक्की द्या। प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि हो, आपले मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल यूट्यूबला सबस्क्राईब तर फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका ही विनंती। धन्यवाद।